हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. 1.3 होप इज द थिंग विथ फेदर्स. आशा अशी एक वस्तू आहे ज्याला पंख आहेत. या कवितेचा वॉर्मिंग अप आपण इथे सोडवतोय आणि याच्यामध्ये चिट चॅटचा पहिला क्वेश्चन आहे, डू यू एव्हर फील नर्वस? म्हणजे तुला कधी नर्वस वाटतं का, दुःखी वाटतं का, खिन्न वाटतं का? आता ही उत्तरं चर्चेत मांडायची आणि त्याचसोबत वहीमध्ये लिहायचे. याचं उत्तर कसं असेल बघा. सो या वॉर्मिंग अपला म्हणजे या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर पटापट चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. वाट कसली बघताय? सो आन्सर येस, आय फील नर्वस. प्रत्येकाला नर्वस, दुःखी, खिन्न वाटतंच की नाही? डू यू एव्हर फील रिअली डिप्रेस? उदास वाटतं का कधी असं? आन्सर येस, आय फील डिप्रेस्ड सो मेनी टाइम्स. इथे एस राहिलाय बरं का. सो आपल्याला उदास वाटतं तर मान्य करायचं वाटतं उदास, आणि एखाद्याला नसेल वाटत त्यांनी नो म्हणा. थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट मेक यू नर्वस ऑर डिप्रेस? आता तुम्हाला कशाने दुःखी, खिन्न वाटतं? उत्तर आहे, पॅरेंट्स एक्सपेक्टेशन मेक मी नर्वस ऑर डिप्रेस. पालकांच्या एवढ्या अपेक्षा असतात की त्याच्यामुळे दुःखी आणि खिन्न व्हायला होतं. बिफोर एनी कॉम्पिटिशन आय फील नर्वस ऑर डिप्रेस. आणि एखादी स्पर्धा असेल तर मला नक्कीच वाटतं. क्वेश्चन 4, व्हॉट डू यू होप फॉर ऑन दोज ऑकेजन्स? म्हणजे काय आशा करता तुम्ही? आय होप पॉझिटिव्ह थिंकिंग अँड कॉन्फिडन्स इन मी. मला तर वाटतं बाबा की मी माझ्यामध्ये पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे. क्वेश्चन 5, हॅव यू होप फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट? आन्सर येस, आय होप फॉर समथिंग दॅट आय न्यू वॉज डिफिकल्ट. मला माहिती असतं काहीतरी अवघड आहे. क्वेश्चन 6, व्हॉट डू यू हॅव टू डू टू फुलफिल युअर होप्स? काय करता तुम्ही तुमचे स्वप्न, आशा पूर्ण करायला? वी हॅव टू डू स्मार्ट वर्क अँड एफर्ट्स टू फुलफिल आवर होप. आपल्या आशा पूर्ण करायला स्मार्ट वर्क तर करायला पाहिजे ना, कारण त्याशिवाय तर होणार नाही. आता आपण पुढे चिटचॅटचं क्वेश्चन बघतोय. आता हे आपलं चिटचॅटचं पेज आहे मित्रांनो, आणि याच्यामध्ये ABC असं तुम्हाला दिलेलं आहे. तर इथं काय म्हटलंय बघा. पहिलं काय आहे, द ओनली रे ऑफ होप. काय आहे? डिवाइड द क्लास इंटू ग्रुप्स ऑफ 4 and 6. इच ग्रुप सिलेक्ट फॉर itself one of the difficult situation. आता 3 सिच्युएशन दिल्यात, तर 3 पैकी एक निवडायची आहे. they imagine themselves to be in that situation and carry on with the rest of the activity. तुम्ही एक सिच्युएशन निवडा. आता आपण पहिली सिच्युएशन निवडायची. अ ग्रुप ऑफ पॅसेंजर्स आर मरून्ड ऑन अन आयलंड इन द मिडल ऑफ द ओशन. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या बेटावरती एक प्रवाशांचा गट काय झालेला आहे, तो तिथे भटकलाय. तेव्हा आता उत्तर काय लिहिणार? इन द बिगिनिंग वी फेल्ट व्हेरी फ्रायटन्ड अँड कन्फ्यूज. सुरुवातीला आम्हाला फार भीती वाटली, गोंधळलो आम्ही. वी फेल्ट दॅट वी कुड नॉट गेट अ वे टू कम बॅक टू अवर डेस्टिनेशन. आम्हाला वाटलं आम्ही काय परत आमच्या जागेवर येऊ शकत नाही. सडनली वी नोटीस द शिप वॉज इन द सी. आणि आम्हाला दिसलं की जहाज आहे समुद्रात. वी मेक फायर टू ड्रॉ देअर अटेन्शन. We started to shout loudly also. They noticed us and sent a small boat towards the island. म्हणजे आम्ही काय केलं, एक आवाज करायला सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला बघितलं, छोटी बोट पाठवली. वी वेअर कॅरीड सेफली टू द शिप. आणि आम्हाला शिपकडे आणण्यात आलं. वी थँक गॉड ॲट द क्रू ऑफ द शिप. द शिप वॉज रे ऑफ होप फॉर अस. आणि अशा प्रकारे आशेचा किरण बनलेला आहे. तर आशेचा किरण या अंडर तुम्ही आणखीन पण काही लिहायचं असेल तर लिहू शकता. आता बी आहे, अ ग्रुप ऑफ पिलग्रिम्स ट्रॅव्हलिंग ऑन फूट हॅव लॉस्ट देअर वे इन द थिक जंगल. म्हणजे पिलग्रिम म्हणजे काय, जे जे देवदर्शनाला जातात असे प्रवासी काय झालेले आहे, ते चाललेले आहेत आणि त्यांनी जंगलामध्ये ते रस्ता विसरले. आता काय करणार? वेन अ ग्रुप लुक ॲट देअर मॅप दे डिस्कवर दॅट इंडीड दे वेर लॉस्ट अँड दे डू नॉट नो एनी वे आउट ऑफ देअर. म्हणजे हा गट तर हरवला, यांना कळे ना काय करावं. They knew that the only way to find a way out was to split up. त्यांना कळलं आपण गट करायचं आणि गटांची विभागणी करायची. So these pilgrims decided to divide themselves into groups of 2 and mark the tree. त्यांनी झाडांवरती खुणा करायला सुरुवात केली. As per they were moving ahead. आणि पुढे जात असताना त्यांनी काय केलंय? Suddenly a boy came who said he knew the route. आणि एक मुलगा तिथे आला आणि म्हणाला मला रस्ता माहिती आहे. He helped us to reach our destination. The boy's ray of hope for us. आणि तो मुलगा आमच्यासाठी आशेचा किरण बनला. आता पुढे बघा. अ टीम ऑफ प्लेयर्स फ्रॉम an office have got down at the wrong place on a highway at night. It is a lonely spot. आता इथे काय झालंय, जे खेळाडू आहेत
त्यांनी काय केलंय, फ्रॉम अन ऑफिस हॅव गॉट डाऊन ॲट द रॉंग प्लेस, आणि ते वेगळ्याच ठिकाणी आलेत आणि रात्रीच्या वेळेला, आणि तो लोनली स्पॉट होता. मग आता पुढे काय, त्यांच्यासाठी आशेचा किरण कोण म्हटलंय बघूयात. We were a team of basketball players who sat next to each other at office. We were in a cab headed to basketball match. The driver stopped the cab on the highway near a fast food joint to grab a bite. म्हणजे ड्रायव्हर थांबलेला खाण्यासाठी, आमची टीम चालली होती मैदानाकडे. वी हॅड डिनर आफ्टरवर्ड्स, आणि आम्ही खाऊन घेतलं. वी डिसाइडेड टू मूव्ह ऑन फॉर स्टेडियम, आणि आमची मॅच असल्यामुळे आम्ही स्टेडियमच्या दिशेने चाललो होतो. आवर कॅब ड्रायव्हर सेड द कॅब वॉज नॉट फंक्शनिंग प्रॉपरली, आणि आमचा ड्रायव्हर म्हटला, अरे आपली गाडी चालू होत नाहीये. दॅट टाइम वी वेर स्टक ऑन द रोड ॲट द रॉंग प्लेस ऑन हायवे ॲट नाईट, आणि आम्ही अतिशय चुकीच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला महामार्गावर आमची गाडी बंद पडली. आफ्टर 30 minutes वेटिंग, पोलीस पेट्रोलिंग व्हॅन केम अँड ड्रॉप अस ऑन स्टेडियम. मग तेवढ्यात पोलीस पेट्रोलिंग करतात ना, ती व्हॅन आली, त्यांनी आम्हाला स्टेडियमला सोडलं. द पोलीस पेट्रोलिंग वॉज अ रे ऑफ होप फॉर अस. म्हणजे पोलीस पेट्रोलिंग व्हॅन रे ऑफ होप झालेली आहे. तर अशा प्रकारे तिन्ही प्रसंगामध्ये तुम्हाला रे ऑफ होप कशा प्रकारे आहे ते तुम्हाला कळालं असेल. सो इथे जो आपल्याला प्रश्न विचारला होता, त्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला आता इथे उत्तर मिळालं असणार आहे अशी मला खात्री आहे, कारण इथे तुम्हाला तोच प्रश्न मुख्यतः विचारला आहे की रे ऑफ होप कसं सांगाल, आणि याचं आपण व्यवस्थित उत्तर लिहिलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही सांगायचं आणि मी तुमच्यासाठी व्हिडिओ करायचा, इतकंच आहे. सो फक्त कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.